नमस्कार मित्रांनो, मी निखिल. आज आपण घरच्या घरी अंडा मसाला रेसिपी ही कशी बनवणार आहे हे पाहणार आहोत आपण. तर मित्रांनो, ही रेसिपी खरंच महत्त्वाची आहे, म्हणजे जेणेकरून जे बॅचलर्स लोक असतात, हॉस्टेलला जे मुलं वगैरे राहतात, मुली वगैरे राहतात, यांच्यासाठी ही महत्त्वाची रेसिपी आहे. कारण त्यांना टाईम नसतो आणि ही पटकन रेसिपी बनवण्यासाठी ही एक बेस्ट आहे. तर मी हॉटेलसारखी कशी अंडा मसाला रेसिपी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता आपण पाहूया. तर मित्रांनो, अंडा मसाला रेसिपीसाठी जे साहित्य लागणार आहे मी तुम्हाला दाखवतो. तर चला आता आपण ते पाहूया. तर मित्रांनो, इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टॅमॅटो घेतलेले आहेत, 1 बटाटा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि 2 मिरची. अशा तऱ्हेने आपला घरचाच मसाला इकडे आपण वापरणार आहोत. आणि इकडे आता मी अंडी शिजवत ठेवलेली आहे. अंडी शिजलेली आहेत, म्हणजे उकळलेली आहेत. तर चला आता हे आपण सर्व साहित्य घेतलेले ते कट करून घेऊ. तर मित्रांनो, सर्व साहित्य आपण कट करून घेतलेले आहे. हे बघा, इकडे कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे, टॅमॅटो असा बारीक चिरून घ्यायचा आहे, बटाटा आहे, त्याच्यानंतर मग इकडे मिरची कटिंग करून घेतलेली आहे. तर असं आपलं साहित्य आता कट करून झालेलं आहे. आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपी. मित्रांनो, अंडी उकडून घेतलेली अंडी स्टार्टिंगला पहिलं जेव्हा तुम्ही टोपात पाणी घ्याल तेव्हा स्टीलचा टोप वापरा. स्टीलच्या टोपामध्ये पाणी लवकर तापतो आणि अंडे पण लवकर शिजतात. म्हणून पहिले टोपामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यानंतर मग पहिला हाय फ्लेमवर ठेवा आपला गॅस. त्याच्यानंतर मग जरा पाण्याला कड आला की स्लो करा पाणी, म्हणजे जेणेकरून अंडे फुटत नाही. आणि हे बघा, आता आपण या अंड्याला चिरा पाडून घेऊया आणि नंतर मग फ्राय करूया थोडी. तर मित्रांनो, अशा पद्धतीत आपल्याला अंड्याला चिरा पाडायचे. 3 ते 4 बाजून पूर्ण असं चिरा पाडून घ्यायचे, जेणेकरून जो आपण नंतर हळद टाकू ते ह्याच्यामध्ये शिरून मस्त फ्राय होतील. तर आपला चिरा पाडून झालेले आहे. तुम्ही इकडं मित्रांनो आता पाहू शकता, इकडे आपण कढई ठेवलेली आहे आणि ह्याच्यात थोडंसं असं तेल टाकलेलं आहे. आणि ह्याच्यात आता आपण हळद टाकणार आहोत थोडीशी. हळद
सगळं टाकल्यानंतर आपले ही 3 अंडे आपण टाकून घेऊया. तीन अंड्यांना आपण चांगली मस्त फ्राय करून घेऊया हळदीमध्ये, या तेलामध्ये. अंड्यांना सर्व बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. चांगला फ्राय झालेला आहे मित्रांनो. आता आपण इकडे साईडला काढून घेऊया अंड्याला. आता ह्याच कढईत मित्रांनो आपण थोडासा तेल टाकूया. तर मित्रांनो, घरी कधी जर तुम्ही एकटे असलात ना संडे बिंडेला, तर हा प्लॅन नक्की करा आणि ही रेसिपी नक्की बनवा. खरंच इतकी मस्त लागते आणि भातासोबत, जिरा भातासोबत तर एक नंबर लागते. आणि तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता, पुरीसोबत पण खाऊ शकता, एकदम मस्त लागते. तर चला आपण रेसिपी का परत बोलूया. तर आपला तेल आता तुम्ही पाहू शकता, तेल आपण ठेवलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर मग जरा तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण हा कांदा टाकून घेऊया. तर आपल्याला हा कांदा आहे तो चांगला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. तर हा आपल्याला कांदा आहे तो चांगला पिवळा होईपर्यंत आपल्याला या कढईमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मस्त. गॅस खालून मिडियमवर ठेवा. तर मित्रांनो, कांदा असा येलो झाल्यानंतर, मग पिवळा असा झाल्यानंतर, फ्राय चांगला झाल्यानंतर मग ह्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर इकडे मिरची आहे आपली, ही मिरची आपण टाकून घेऊया. मिरची टाकल्यानंतर मग आपल्याला बटाटा टाकायचा आहे. तेलामध्ये चांगला जरा हा फ्राय करून घ्यायचा आहे बटाटा. बटाटा फ्राय झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला टोमॅटो टाकायचा आहे, जे आपण चिरलेला होता तो टोमॅटो. तर मित्रांनो, टोमॅटो आता नरम झाल्यानंतर आपल्याला सर्व मसाले आता टाकायचे. तर आपण सुरुवात करूया. तर ह्यामध्ये मी हळद टाकलेली आहे, अर्धा चमच हळद, गरम मसाला, घरचाच मसाला मी टाकते. त्याच्यानंतर मग 1 चमचा आपल्याला तिखट टाकायचं आपल्या घरचा. त्याच्यानंतर मग हा मालवणी मसाला मी टाकते अर्धा चमचा टेस्टसाठी. कसुरी मेथी पण टाकतोय. आणि हा कांदा लसूण मसाला मी यामध्ये टाकतो. तर असेल तर टाका, नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही. हा मॅगी मसाला आहे, मॅगी मसाला पण होता म्हणून मी टाकला.
एक टेस्टसाठी टाकतोय. सर्वच मसाला टाकायला पाहिजे असं काय नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीत घरी असेल तो मसाला टाकू शकता. हा चांगला मस्तपैकी असा सगळीकडे मिक्स करून घ्या कांदा टोमॅटो सोबत. तर मित्रांनो, मसाल्यानं असा मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता बघा तुम्ही पाहू शकता या मसाल्यानं चांगला तेल सुटलेला आहे. जितका तुम्ही मसाल्यानं तेल सुटेपर्यंत परताल ना तसा चवीचा पदार्थ तसा एकदम टेस्टी होणार. तर मित्रांनो, इकडे गरम पाणी आपण ठेवलेलं होता. तर गरम पाणी आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे. मसाल्यानं अजून टेस्ट येते चांगली. ह्या गरम पाण्यामध्ये आपल्याला मसाला अजून शिजवून घ्या. मित्रांनो, ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी ओततो तेव्हा चांगला पाणी जिरू द्या, ह्याला अजून मसाल्यानं शिजू द्या. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाका, जेणेकरून ना आपण बोलतो की नंतर आपण कोथिंबीर टाकूया, त्याचा टेस्ट कोथिंबीरची पण येते. पण मित्रांनो, ह्या जेव्हा जेवणात आपण जेव्हा टाकतो ना त्याच्या भाजीमध्ये शिजते मिली, तेव्हा ती कोथिंबीरचा खरा स्वाद आहे तो बाहेर निघतो. तेव्हा कोथिंबीर ही जास्त करून शिजतानाच टाकत जा. आणि नंतर तुम्ही एक ते शोसाठी टाकलं तरी चालेल, पण ते नंतर मग ते काय खास जास्त लागत नाही, नंतरही तुम्ही टाकू शकता. तर मित्रांनो, नंतर तुम्हाला जेवढा पाणी पाहिजे तेवढा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि ह्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकत आहोत. तुम्ही जितका पाणी टाकाल तेवढ्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला ही आता अंडी ह्याच्यामध्ये टाकायची. ही अंडी ह्यामध्ये शिजायला ठेवूया. म्हणजे आपले शिजलेलेच आहेत अंडी, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं ठेवूया जेणेकरून त्याची पण टेस्ट वाढेल. तर मित्रांनो, अंडा मसाला रेसिपीमध्ये सर्वच मसाला टाकायला पाहिजे असं तर काय नाही. माझ्याकडे होते म्हणून मी टाकले, तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही टाकलं तर चालेल, पण जेवढे आहेत तेवढे तुम्ही फक्त टाका. हळद, तिखट, अशा जिरा मसाला, जिरा पावडर असेल तर ती टाकली तरी चालेल. तर तुमच्या घरी असतील तेच मसाले वापरा, सर्व मसाले आणण्याची काही गरज नाही. तर आता आपण बघूया आपली रेसिपी. तर तुम्ही पाहू शकता इकडे कसा कड आलेला आहे आपल्या रेसिपीला, अंडा मसाला, आणि असा मस्त वास सुटलेला आहे. मित्रांनो, असं वाटतं मला आताच जेवायला बसायला पाहिजे. आता ही शिजलेली आहे बहुतेक. आपण लो फ्लेमवर ठेवून गॅस स्लो करून थोडा वेळ अजून आपण ठेवूया. तर मित्रांनो, फायनली आपली रेसिपी झालेली आहे. अंडा मसाला हॉटेलसारखा रेसिपी झालेली आहे. तर तुम्हाला मी दाखवतो कशी आपली रेसिपी झालेली आहे ती. ही पहा आपली रेसिपी अंडा मसाला, आणि त्याच्यासोबत मी राईस घेतलेला आहे. आणि जिरा राईस सोबत इतका भारी लागते की एकदम जबरदस्त लागते, जबरदस्त. तर नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी. आणि कशी, तर आपण आता खाऊया, बघूया कशी झाली ती ही रेसिपी. नंबर मित्रांनो, खरंच तुम्ही घरी ट्राय करा, आणि नंतर मला पाहिजे तर कमेंट नंतर करा. घरी एकदा बनवा आणि नंतर कशी बनते आणि कशी लागते ही मला तुम्ही कमेंट करून नंतर सांगा. भारी झाले. तर चला, नेक्स्ट रेसिपी कधीतरी आपण बनवूया. आणि मी काय कुक नाही, पण मी घरीच अशी टाइमपास बनवलेली. आज संडे होता म्हणून. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा
आणि ह्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया नेक्स्ट